दोन हॅलो 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 आवाज गेला पूर्ण हॅलो 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 पूर्ण केला हॅलो 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 या ठिकाणी आपण पाहतोय चला जलदगतीने चालू करायचे सामने पहिला सेमीफायनल सामना या ठिकाणी संपन्न होतोय आणि या सामन्यामध्ये पंचांचा इशारा काय होतोय वाईट बॉल नो बॉल फ्री हिट नो बॉल फ्री हिट मोठी संधी आली या ठिकाणी संधी चालून आली आहे त्या संधीवर सोनं करा सपोर्टने संघ नो बॉल होती फ्री हिट आले फायनल मध्ये जायचंय फायदा घ्या संधीचा फायदा घ्या हो संधीचा फायदा घेतला एक धाव नक्की मिळाली दुसरी धाव मिळावी लागेल कारण नो बॉल आहे फ्री हिट आहे दोन धाव ते मिळाल्यात तिसरी धाव घेईल का परंतु थांबून ठेवले आणि या दोन धावेच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होते धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या झाली 20 धावा 20 धावा झाल्या चला पटकन आणि या ठिकाणी काय होतं या ठिकाणी झेल होतोय इझी झेल आहे आणि झेल घेतलाय मोठा गडी बाद होतो पंचांचा इशारा पुन्हा येतोय नो बॉल फ्री हिट एका मागोमाग एक नो बॉल का टाकताय कारण फायनलला जायचंय तर नो टाकणं नाहीये मोठी धावसंख्या या ठिकाणी मिळाली 20 धावा जास्त उशीर नका घेऊ प्लीज लेट होईल पंच जास्त नका उशीर घेऊ जे काही निर्णय असेल तर आपण सामंजस्यपणाने करायचंय
थांबा जरा, थांबा वेट. नाही पंचांचा निर्णय अंतिम सोडून दे. बोला तुम्ही. पंच सांगतात, 1 मिनिट थांबा. जास्त उशीर नका करू आहे. थांबा जरा, थांबा, पंच येतो. थांबा थांबा, पंच येतात. जास्त उशीर नका लावू. उशीर लावला तर पुढे मग लेट होईल. पंचांचा इशारा येतोय. आऊट आहे. नो नाहीये. नो नाहीये. पंचांचा इशारा येतो. लवकर करा पाणी चालू. किती धावा काढले? ठेवा त्यांना, मेन अंपे ठेवा त्यांना, मेन अंपे त्यांना ठेवा फक्त. 4 बॉल झाले ना आताचा. हा काय स्टॉपच राहू द्या. चला लवकर चालू करा. पंचांचा इशारा आलाय. नो नाहीये. उशीर झाला शेवटी.
तर लवकर निर्णय द्या. धावसंख्या झाले धावसंख्या 22 धावा झाल्या. 22 22 धावा झालेल्या. 23 ची विन आहे.
लवकर आता झालाय निर्णय सहकार्य करा धावसंख्या झाले टोटल एक मिनिट थांब हॅलो हॅलो लवकरात लवकर सामने चालू करा कारण आपल्याला वेळ भरत झालेला आहे जे सकाळपासून जे अंपर होते सतीश तांबडे आणि मंगेश पंधेरे सतीश तांबडे आणि मंगेश पंधेरे सकाळपासून जे अंपर होते त्यांनी कृपया करून या शेवटच्या कार्यक्रमाचा शेवट करायचा आहे सतीश ऐका लक्षात द्या मी सांगतो हॅलो मी सांगतो ओव्हर झालेली आहे धावसंख्या झाली 20 धावा 21 धावांची आवश्यकता आहे हॅलो फायनल झालेला आहे 19 धावा झालेल्या 20 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी 2 मिनिटात चालू करा नाही तर पेनल्टी परत बोलून ठेवा प्रत्येक गोष्ट आपण समजून सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत चला चालू करा लगेच 12 चेंडू 20 धावा चला लवकर चला तर लवकर फिल्डिंग करा 20 धावांची आवश्यकता आहे 12 चेंडू 20 धावा पटवाळा संघ प्लीज सहकार्य करा शटलशी सजून घ्या आणि सलामीचे फलंदाज जे के 11 करंट झाली सलामीचे फलंदाज पाठवा या ठिकाणी आलेला आहे 12 चेंडू 20 धावा ओके चला चालू करा पंच
चला लवकर. या ठिकाणी एक सूचना असेल अशी की ही सेमीफायनल आहे आणि आपण या ठिकाणी थर्ड आणि फोर्थ प्राइज देखील ठेवलेली आहे. तर थर्ड आणि फोर्थ प्राइज या ठिकाणी उशिरा झाल्यामुळे खेळवला जाणार नाही सामना. या ठिकाणी नाणेफेक उडवली जाईल. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी नाणेफेक उडवली जाईल. या ठिकाणी लक्ष असू द्या. चला पंच चालू करा. 12 चेंडू 20 धावा हव्यात. दोन्ही राखीव खेळाडू विनंती होती. दोन्ही राखीव खेळाडू दोन्ही संघाचे या ठिकाणी यायचे. हे पहिल्यापासून आहेत. हे कुठे जागेलेच नाही. चला चालू करा मॅच. JK 11 राखीव खेळाडू धावत द्या. 12 चेंडू 20 धावा. चला चालू करूया. सलामीचा गोलंदाज कोण आहे तर सलामीचा गोलंदाज आहेत रुपेश आणि सलामीची जोडी असेल ते रोहित आणि राहुल. पाहूया रुपेश यांच्या पहिला चेंडूचा सामना काय होतो. या ठिकाणी मोठा झटका होतो. हो 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 या ठिकाणी झेल घ्यायला पाहिजे होता कारण मॅच जिंकायची आहे. 2 धावा धावून घेतल्यात का परंतु या ठिकाणी 2 धावा धावून घेतल्या आहेत. या ठिकाणी घ्यायचा होता आपल्याला झेल परंतु सूर्याची किरण देखील येतात डोळ्यावरती त्यामुळे नक्कीच हा त्रास जाणवतोय. आणि त्या ठिकाणी धाव संख्या किती घेतल्या आहेत तर 2 धावा. रुपेश पुढे चेंडू पाहूया काय होतं. या ठिकाणी काय होतं तर झेल होतोय का. होय या ठिकाणी काय होतं. पंचांचा इशारा काय होतो. 2 हात उंचावून 6 धावा. षटकार कोणी ठोकलाय तर षटकार ठोकलाय तो रोहित याने. यानंतर पुढील सेमीफायनल होणार आहे. पुढील सेमीफायनल मसुरी मालवण आणि आर्यन 11 नाणेफेकीसाठी या झालेली आहे नाणेफेक आणि प्रथम षटरक्षण स्वीकारले. चला पुढे चेंडू फेकला गेलाय पाहूया या ठिकाणी किती धावा मिळतात. 1 धाव मिळाले. एका धाव्याने समाधान मानावं लागेल आणि स्ट्राईक वरती गेलाय तो राहुल आगरे. 12 चेंडू 20 धावांचं मोठं आव्हान या ठिकाणी उभं केलं गेलं. चला जलदगतीने करा. उशीरच झालेला आहे. जलदगतीने चालू करा. आणि या ठिकाणी पुन्हा चेंडू फेकला गेला. लेगच्या दिशेने 1 धाव नक्की मिळेल का. 1 धाव मिळाले. दुसरी धाव घेतील का परंतु रोखून दिले नाही. गच्चाळ क्षेत्ररक्षण. सेमीफायनल सामना चालू आहे. एक धाव खूप महत्वाची आहे आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक सांगतोय. धाव संख्या होते 11 धावा. राहुल आणि रोहित ही सलामीची जोडी मैदानामध्ये. कोण होणार आजच्या या श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ चॅम्पियनशिप 2024 मानकरी. परंतु या ठिकाणी काय होतंय. या ठिकाणी मोठा खतरा होतोय. या ठिकाणी मोठा खतरा होतोय. आपण कॅच झेल सुटतोय. कॅच कुणाची सोडताय तर राहुल आगरेची म्हणजेच मॅच घालवताय. कारण राहुल आगरे जीवदान मिळालं म्हणजे मॅच गेली आणि या राहुल आगरेच्या चौकाराच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होते 15 धावा. गरज आहे 5 पाहिजे. 15 धावा झालेल्या आहेत. अजून पहिले षटक चालू आहे. जवळजवळ विजयाच्या दिशेने ही वाटचाल असेल करंजली संघाची. 15 धावा पूर्ण. पंचांचा इशारा काय येतोय. पंचांचा इशारा येतोय ओव्हरची समाप्त. या चला हॅलो
हॅलो हॅलो या ठिकाणी आमच्या करंजाजी गावचे ग्रामस्थ ओम बेलेश्वर मंडळाचे अध्यक्ष आणि आमच्या करंजाजी ग्रामविकास कमिटीचे सदस्य सन्माननीय आनंद निवळकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही राधाकृष्ण क्रिकेट संघाच्या वतीने स्वागत करतो. त्याचप्रमाणे त्यांनी या ठिकाणी येऊन या आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल त्यांना आम्ही पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतो. स्वागत करतील आमच्या मंडळाचे सदस्य सुदेश बंदेरे हे त्यांचं स्वागत करतील, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. या ठिकाणी या शेवटच्या सत्रामध्ये ज्यांचं आगमन झालेलं आहे असे सन्माननीय आदरणीय आनंद निवळकर सर यांचे जे शेवटच्या सत्रामध्ये आगमन झाले त्यांना या ठिकाणी आपण पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतोय. खूप खूप धन्यवाद सर. आपण अतिथीभोग कक्षामध्ये थांबायचं आहे आणि या ठिकाणी आपण जातो मैदानाकडे. काय होतोय तर या ठिकाणी मोठा झेल होतोय, झेल होऊन बाद होतोय. कोण तर या ठिकाणी झेल होऊन बाद होतोय, झेल होऊन बाद झालेला आहे रोहित. चला पुढील फरकण्यात यानंतर दुसरा सेमीफायनल सामना या ठिकाणी होणार आहे. मसुरे मालवण वर्सेस आर्यन 11. तयारीमध्ये राहायचंय. सामना संपल्यानंतर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. या ठिकाणी नवीन फलंदाज गेलेले आहेत मैदानामध्ये. नवीन फलंदाज आहेत रोशन. आता सांगा किती चेंडू किती धावा? 4 किती चेंडू? 5 बॉल 4. 5 चेंडू आहेत का? हा वाईट गेला ना पहिला. 5 चेंडू 4 धावा. लक्षात असू द्या 5 चेंडू 4 धावा अशी ही रंगत पाहायला मिळते पफलवणे आणि करंजाली संघाकडून. 5 चेंडू 4 धावा आणि पहिला चेंडू या ठिकाणी झेल. पंच काय होत आहेत? पंचांचा इशारा. हात उंचावून रनआउट. या ठिकाणी मोठा गरीब बाद होते, स्ट्राईक होते राहुल याच्याकडे. 4 चेंडू 4 धावा. चला धावा लवकर फलंदाज. 4 चेंडू 4 धावा. जास्त वेळ नाही घ्यायचंय. फलंदाजी जातोय अमर. 4 चेंडू 4 धावा. अभितरीची ही लढत आणि गोलंदाजीसाठी सज्ज आहे तो दत्ता. जोपर्यंत राहुल मैदानामध्ये आहे नक्कीच हा सामना संपूर्ण माघारी पडतील असा हा राहुल आग्रे. 4 चेंडू 4 धावा परंतु त्याला सामना करेल तो दत्ता. हो या ठिकाणी काय होतंय? या ठिकाणी झेल होतं. मॅच जाते. खरं तर या ठिकाणी मॅच जाते कारण झेल सोडतोय आपण राहुलाचा. कॅचेस विन मॅचेस म्हटलं जातं. ती हीच कॅच होती. हाच जो झेल होता तो झेल आपल्याला घेता आला असता तर मॅच देखील आपण आपल्याकडे खेचून आणली असती कारण झेल होता तो राहुल याचा. आणि या ठिकाणी धावसंख्या धावून काढल्यात त्यात